बघणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं की डिग्री अँड ऑर्डर, त्याचबरोबर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता आपल्याला बघायचं आहे का जे आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म केलं आहे त्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन. आता सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का एखादी व्हॅल्यू जर त्या इक्वेशनमध्ये पुट केली तर ती व्हॅल्यू ते इक्वेशन काय करतं, सॅटिस्फाय करतं. आपण त्यालाच म्हणतो सोल्युशन. मग आता या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काय करायचं आहे की आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे आणि ते फंक्शन ते डिफरन्शियल इक्वेशन काय करतं, सॅटिस्फाय करतं. मग आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं का एक एक्झाम्पल आहे आपल्याकडं, y इज इक्वल टू a sin x and y इज इक्वल टू b cos x. हे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन व्हेअर a and b आर कॉन्स्टंट. मग आता y इज इक्वल टू a sin x प्लस b cos of x इज अ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजेच काय, जर समजा a sin x b cos of x जर ह्या व्हॅल्यू मी घेतल्या तर त्या व्हॅल्यू ते इक्वेशन काय करतं, सॅटिस्फाय करतं. त्यालाच म्हणतो आपण जनरल सोल्युशन. त्याचबरोबर आता सोल्युशन, पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय, का आपल्याला समजा काही व्हॅल्यूज दिलेल्या असतील, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनमध्ये बघा आपण फंक्शन घेतल्यानंतर x आणि y येतो. जर ह्या x आणि yच्या व्हॅल्यू जर आपल्याला दिलेल्या असतील आणि त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं, त्याला म्हणायचं पर्टिक्युलर सोल्युशन. दॅट इज अ सोल्युशन which can be obtained from the general solution by giving particular values to the arbitrary constants is called a particular solution. आता कोणते आहेत ते बघा. एक एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतोय. व्हेरीफाय दॅट y sec x is equal to tan x plus c is a solution of the differential equation dy by dx plus y tan x is equal to sec x. मग आता आपल्याला काय चेक करायचं आहे का y sec x is equal to tan x plus c is a solution of the differential equation. मग आता सोल्युशन आहे म्हणजेच काय, ती व्हॅल्यू ते डिफरन्शियल इक्वेशन काय करतं, सॅटिस्फाय करतं. मग सोल्युशन जर आपल्याला चेक करायचं असेल तर जे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे वायची, त्या व्हॅल्यूला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. मग आता मी काय केलं, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे y sec x इज इक्वल टू tan x प्लस c. मी ह्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करतोय. वी गेट, आता सगळ्यांना माहिती आहे का या ठिकाणी y इंटू सेक एक्स आला आहे म्हणजे दोन फंक्शन आहे आणि दोन फंक्शन आहे म्हणजे कॉम्पोजिट आहे u इंटू व्ही. मग आता कसं घेणार डेरिव्हेटिव्ह, y ॲज इट इज सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस सेक एक्स ॲज इट इज वायचं डेरिव्हेटिव्ह डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स प्लस सीचं डेरिव्हेटिव्ह आलं 0. म्हणजे आपली व्हॅल्यू आली y सेक एक्स टॅन एक्स प्लस सेक एक्स डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वीकडे सेक एक्स कॉमन आहे. मग आता सेक एक्स कॉमन आहे, मग आपण सेक एक्सने डिव्हाइड करून घेतलं तर आपली व्हॅल्यू आली y इंटू टॅन एक्स प्लस डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेक एक्स. घ्या व्यवस्थित फिरून, काय व्हॅल्यू आलं, डिवाय बाय डी एक्स. मी आता व्यवस्थित राईट डाऊन करून घेतोय. मग डिवाय बाय डी एक्स प्लस वाय टॅन एक्स इज इक्वल टू सेक एक्स. म्हणजेच आपल्याला काय दाखवायचं होतं का वाय सेक एक्स इज इक्वल टू टॅन एक्स प्लस सी हे त्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे. म्हणजेच त्या सोल्युशनलाच जर आपण डिफरन्शिएट केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करून घेतलं आहे, डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. मग काय आले आपली व्हॅल्यू, डिवाय बाय डी एक्स प्लस वाय टॅन एक्स इज इक्वल टू सेक एक्स. म्हणजेच वाय सेक एक्स इज इक्वल टू टॅन एक्स प्लस सी इज सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग आपल्याला हेच चेक करायचं होतं का ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू त्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघू आपण. काय आहे सेकंड एक्झाम्पल, y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस सी
is a solution of the differential equation x d square y by dx square plus dy by dx is equal to 0. मग आता आपल्याला ह्या ठिकाणी पुन्हा एक फंक्शन दिलं आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस सी आणि आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्हमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिलेल्या फंक्शनचे दोन डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहेत. करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट काय आलं डेरिव्हेटिव्ह, वायचं डेरिव्हेटिव्ह आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्सचं 1/x प्लस कॉन्स्टंटचं 0. म्हणजे काय व्हॅल्यू आली आपल्याला dy by dx इज इक्वल टू 1/x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं, सो x dy upon dx इज इक्वल टू 1. अगेन डिफरन्शिएट कारण आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर पाहिजे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट एक्स ॲज इट इज डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1 इज इक्वल टू 1चं डेरिव्हेटिव्ह आहे 0. म्हणजे काय व्हॅल्यू आली आपल्याला एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. मग आपण जे सोल्युशन दाखवायचं होतं त्याच सोल्युशनचं डिफरन्शिएशन करून आपण त्याचं कन्व्हर्जन डिफरन्शियल इक्वेशनमध्ये केलेलं आहे. याचाच अर्थ त्या सोल्युशनला जर डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला जे डिफरन्शियल इक्वेशन येतं याचा अर्थ ते व्हॅल्यू त्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे. म्हणजेच y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस सी इज अ सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आणि आपल्याला हेच दाखवायचं होतं. आता त्याच्यानंतर एक नेक्स्ट पॉईंट आहे आपला सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्समध्ये आपल्याला दोन मेथड्स बघायच्या आहेत. पहिली मेथड आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आणि सेकंड मेथड आहे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे काय, व्हेरिएबल सेपरेट करणे. व्हेरिएबल सेपरेट करणे. आता व्हेरिएबल सेपरेट करणे म्हणजे एक्स आणि वाय हे जे दोन व्हेरिएबल आहे आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह आहे डी एक्स आणि डी वाय. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन व्हेरिएबल सेपरेट करायचे. म्हणजेच ज्या ठिकाणी डी एक्स असेल त्या ठिकाणी सर्व एक्सच्या व्हॅल्यू घेऊन जाणे आणि ज्या ठिकाणी डी वाय असेल त्या ठिकाणी सर्व वायच्या व्हॅल्यू घेऊन जाणे. दॅट इज द व्हेरिएबल सेपरेबल. मग आता मला व्हेरिएबल सेपरेट करायचे तर एक्झाम्पल बघू आपण काय दिलेलं आहे. बघा एक्झाम्पलमध्ये आहे तुम्हाला दिलेलं. आता एक्झाम्पलवरून हा आपण पॉईंट डिफाईन करणार आहोत. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म काय आहे बघा, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी एक व्हॅल्यू कॉमन दिसते दॅट इज वाय. म्हणजे काय इक्वेशन आलं डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू वाय कॉमन घेतला राहिला 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग आता वाय कॉमन आहे तर इकडं डिव्हाइड करून घेतला काय व्हॅल्यू आली 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर 1. आता मला काय करायचं आहे, व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे काय तर ज्या ठिकाणी एक्स असेल तिकडं डी एक्स पाहिजे, ज्या ठिकाणी वाय असेल तिथं डी वाय पाहिजे, किंवा ज्या व्हॅल्यू सर्व वायच्या व्हॅल्यू एका बाजूला आणि एक्सच्या व्हॅल्यू एका बाजूला. मग आता ह्या ठिकाणी आपण काय करून घेतलं आहे का डी वाय अपॉन डी एक्स इंटू 1 अपॉन वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. मग मी काय करतो सर्व वाय एका बाजूला घेतो, सगळे एक्स एका बाजूला घेतो. म्हणजेच काय आलं डी वाय अपॉन वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1. आता हा डी एक्स डिव्हाइड तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय म्हणजे काय भेटलं आहे मला एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डी एक्स. आता जर मला याचं सोल्युशन फाइंड करायचं असेल, आता एक लक्षात घ्या आपण व्हेरिएबल सेपरेट करतोय म्हणजे काय करतोय सगळे एक्स एका बाजूला सगळे वाय एका बाजूला.
मग आता एकदा व्हेरिएबल सेपरेट झाल्यानंतर जे आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे का डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट असते इंटिग्रेशन. मग आता सोल्युशन फाइंड करण्यासाठी डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व जर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन माहिती पाहिजे. मग आता मी काय केलं आहे, टेकिंग इंटिग्रेट ऑन बोथ साईड, मी बोथ साईडचं इंटिग्रेशन घेतलं आहे. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन? इंटिग्रेशन dy अपॉन dx, सॉरी इंटिग्रेशन dy अपॉन y इज इक्वल टू इंटिग्रेशन x square plus 1 dx. So what is the integration of 1 upon y? That is log y is equal to x squareचं इंटिग्रेशन आहे x cube upon 3 प्लस 1चं इंटिग्रेशन आलं x प्लस कॉन्स्टंट c, and this form is called as a variable separable form. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म तुम्ही कसा डिफाईन करू शकता, या ठिकाणी आपल्याला खाली दिलेला आहे बघा. मग आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म कुठल्या फॉर्ममध्ये असतो, कसा आपल्याला राईट डाऊन करता येतो, तर तो आहे बघा एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय डी वाय. म्हणजे याआधीच मी तुम्हाला काय सांगितलं का जे व्हेरिएबल आहेत एक्स आणि डी एक्स सगळे एका बाजूला, वाय आणि डी वाय सर्व एका बाजूला, दॅट इज द व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आणि जर तुम्हाला याचं सोल्युशन फाइंड करायचं असेल तर सोल्युशन फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, त्याचं इंटिग्रेशन. एकदा व्हेरिएबल सेपरेट झाले तर त्याच्यानंतर त्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, सोल्युशन. आता या व्हेरिएबल सेपरेबलचे काही आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. व्हेरिएबल कसे सेपरेट करायचे हे तुम्हाला सर्वांना माहिती पण आहे, तुमच्या लक्षात पण आलं असेल का सगळे एक्स एक्स एका बाजूला, वाय वाय एका बाजूला. तर पहिले एक्झाम्पल घेतो, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. आता पहिले एक्झाम्पल आहे dy अपॉन dx इज इक्वल टू एक्स अंडर रूट 25 मायनस एक्स स्क्वेअर. आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, फक्त आपल्याला सगळ्या व्हॅल्यू dy अपॉन dx दिलेला आहे आणि सर्व x आहेत. मग आता सर्व x आहे म्हणजेच काय, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. मग आता काय दिलं आहे आपल्याला, dy अपॉन dx इज इक्वल टू एक्स अंडर रूट 25 मायनस एक्स स्क्वेअर. मग आता मी काय करून घेणार, जे सगळे x आहे ते सगळे एका बाजूला आणि y आहेत सर्व एका बाजूला. मग आता dy अपॉन dx, मग हा डिव्हाइड आहे dx, तिकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाय. म्हणजे काय भेटलं आहे आपल्याला, dy इज इक्वल टू एक्स इंटू अंडर रूट 25 मायनस एक्स स्क्वेअर dx. मग आता मला याचं जर सोल्युशन फाइंड करायचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट असतं इंटिग्रेशन. मग आता मी जर काय केलं का इंटिग्रेटिंग बोथ साईड वी गेट, काय भेटते आपल्याला, इंटिग्रेशन dy इज इक्वल टू इंटिग्रेशन अंडर रूट 25 मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्स dx. याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. आता अंडर रूट, आता या ठिकाणी x इंटू अंडर रूट 25 मायनस एक्स स्क्वेअर आला. मग आपण काय करू, या टाईपचे जर एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं असेल तर ते सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करावे लागतात. मग आता मी या ठिकाणी पुट केलं 25 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. सर्वांना डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आलं मायनस 2x dx, टीचं डेरिव्हेटिव्ह येतं आहे dt आणि 25चं डेरिव्हेटिव्ह आहे 0. म्हणजे काय व्हॅल्यू आली आपल्याला, x dx इज इक्वल टू मायनस dt अपॉन 2. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार आहोत. काय भेटतं इक्वेशन नंबर 1, इंटिग्रेशन dy इज इक्वल टू इंटिग्रेशन, आता 25 मायनस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपण पुट केली होती t, सो अंडर रूट t इंटू मायनस dt अपॉन 2.
घ्या थोडं सिम्प्लिफाय करून. 2d इंटिग्रेशन dy इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन √t dt. आता आपण √tचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ शकतो किंवा √t आपण असाही लिहू शकतो t⁻1/2. म्हणजे काय व्हॅल्यू आली 2 इंटिग्रेशन dy मायनस तिकडे गेल्यावर प्लस इंटिग्रेशन t⁻1/2 dt इज इक्वल टू 0. आता सर्वांना इंटिग्रेशन माहिती आहे. काय येईल इंटिग्रेशन बघा, दॅट इज 2y प्लस आता t⁻1/2 चं इंटिग्रेशन आहे. तुम्हाला सर्वांना x⁻n चं इंटिग्रेशन माहिती आहे, x⁻n+1/n+1. मग त्या फॉर्मनुसार आपण t⁻1/2 चं इंटिग्रेशन घेणार आहोत. काय आलं ते इंटिग्रेशन, दॅट इज 2y प्लस t⁻3/2/3/2 इज इक्वल टू कॉन्स्टंट दॅट इज c1. थोडं सिम्प्लिफाय करून घेतलं 2y प्लस 2/3 t⁻3/2 इज इक्वल टू c1. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतल्यानंतर काय व्हॅल्यू येणार आहे आपल्याला, दॅट इज 6y प्लस 2 × t⁻3/2 इज इक्वल टू 3c1. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टीची व्हॅल्यू पुट करून द्यायची आहे. काय आलं बघा 6y प्लस 2 × 25 - x² ब्रॅकेट ⁻3/2 इज इक्वल टू c, वेअर c इज इक्वल टू 3c1 दॅट इज द कॉन्स्टंट. सो दिस इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग ह्या प्रकारे आपण काय करू शकतो, व्हेरिएबल सेपरेट करून दिलेल्या व्हेरिएबल सेपरेट केलेलं जे फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन घेऊन तुम्ही ते डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करू शकता आणि त्याचं सोल्युशन फाइंड करू शकता. त्याच टाईपमध्ये अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, dx/dt इज इक्वल टू x log of x/t. आता याच्यामध्ये जर बघितलं तर दोन व्हेरिएबल आहे, एक आहे x, दुसरा आहे t. मग आता सांगितलंय काय, व्हेरिएबल सेपरेट करायचे, म्हणजे x एका बाजूला आणि t एका बाजूला. तर काय आलं dx, आता मी व्हेरिएबल सेपरेट करून घेतलंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय व्हॅल्यू आली मला, dx/x log of x इज इक्वल टू dt/t. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर सगळे व्हेरिएबल x एका बाजूला आणि t एका बाजूला आपण या ठिकाणी सेपरेट करून घेतलंय. यालाच म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता हा व्हेरिएबल सेपरेट झाल्यानंतर मला याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. मग काय करणार, सोल्युशन फाइंड करण्यासाठी इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. सो इंटिग्रेटिंग बोथ साइड वी गेट इंटिग्रेशन dx/x log of x इज इक्वल टू इंटिग्रेशन dt/t. मग आता जर समजा आपल्याला माहिती आहे, जर मी log of x बद्दल जर t पुट केला तर काय व्हॅल्यू येते, log of x चं डेरिव्हेटिव्ह 1/x दॅट इज dx. आपण हे सबस्टिट्यूशनने सॉल्व करू शकतो किंवा डायरेक्ट पण डिफाईन करता येतं. मग याचं डेरिव्हेटिव्ह आहे log of x इज इक्वल टू log t प्लस log c. आता ह्या ठिकाणी log c का घेतला, कारण आपल्याला जर इंटिग्रेशन फाइंड केल्यानंतर दोन्ही बाजूला काय आलेलं आहे, इंटिग्रेशनमध्ये log ऑफ आलेला आहे. म्हणून काय केलं, कॉन्स्टंटची व्हॅल्यू पण लॉगमध्ये डिफाईन केली आहे. आता काय येते याच्यामध्ये, log x मायनस log t इज इक्वल टू log c. तसंही आपण डिफाईन करू शकतो किंवा log of x इज इक्वल टू, लॉगरिथमचा रूल तुम्हाला माहिती आहे, लॉगरिथममध्ये जर ॲडिशन असेल तर त्या दोन टर्मचं काय होतं, मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय आलं, log of c इंटू t. आता बोथ साईडला लॉग कॅन्सल, काय व्हॅल्यू आली आहे, log of x इज इक्वल टू ct. देअरफॉर जर मी लॉग काढून टाकला तर मला बोथ साईडचं काय घ्यावं लागेल, अँटी लॉग.
काय आला अँटीलॉग तो e⁻ct इज इक्वल टू एक्स. सो दिस इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. अशा प्रकारे आपण ह्या टाईपचं सोल्युशन काय करू शकतो, फाइंड करू शकतो. त्याचबरोबर एक आपण पर्टिक्युलर सोल्युशन म्हटलं होतो, म्हणजे आपल्याला काही कंडिशन जर दिलेल्या असतील तर त्या कंडिशन्स त्या सोल्युशनमध्ये पुट करायच्या आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर पुन्हा आपल्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जर पुट केलं तर जे सोल्युशन आपल्याला येणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ पर्टिक्युलर सोल्युशन. बघा आपण पहिले एक्झाम्पल घेऊ. काय म्हटलेलं आहे, रिड्यूस each of the following differential equation to the separated variable form and find the general solution. आता 1 plus dy upon dx is equal to cosec x plus y. आता याच्यामध्ये सिम्प्लिफाय करायचं आहे. मग आता अशा टाईपचे जर एक्झाम्पल आले तर काय करायचं, का ह्यामध्ये व्हेरिएबल सेपरेट होत नाही आहे. मग आता व्हेरिएबल जर सेपरेट होत नसेल तर अशा वेळेस सबस्टिट्यूशन मेथडनी ते एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. मग आपण काय केलं, 1 प्लस dy बाय dx इज इक्वल टू कोसेक एक्स प्लस वाय. ह्याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेट होत नाही, मग बाय सबस्टिट्यूशन पुट एक्स प्लस वाय इज इक्वल टू यू, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. 1 प्लस dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx आणि ही व्हॅल्यू मी त्या ठिकाणी पुट करून दिली आहे. 1 प्लस dy बाय dx ची व्हॅल्यू आहे du बाय dx आणि x प्लस y ची व्हॅल्यू आहे u. सो काय भेटलं आहे आपल्याला इक्वेशन, du बाय dx इज इक्वल टू कोसेक u. मग आता त्याच्यामध्ये मी व्हेरिएबल सेपरेट करून घेणार आहे. सगळे u एका बाजूला घ्या, सगळे x एका बाजूला घ्या. काय आलं, du अपॉन कोसेक u इज इक्वल टू dx. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे 1 अपॉन कोसेक म्हणजे साईन. मग काय व्हॅल्यू आली, साईन u du इज इक्वल टू dx. आता मला याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. मग सोल्युशन फाइंड करायचं म्हणजे मी काय म्हणणार, इंटिग्रेटिंग बोथ साईड. मग आता इंटिग्रेशन घेतलं आहे, काय आलं, साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस यू इज इक्वल टू dxचं इंटिग्रेशन x प्लस सी. म्हणजे माझे सोल्युशन आलं आहे मायनस कॉस यू इज इक्वल टू एक्स प्लस सी. आता मायनस कॉस यू तिकडे गेल्यावर प्लस कॉस यू होणार आहे, म्हणजे काय व्हॅल्यू आली, एक्स प्लस कॉस यू प्लस सी इज इक्वल टू 0. आणि आपल्याकडे यूची व्हॅल्यू आहे, ती यूची व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी काय केली, पुट करून दिली आहे. तर आपलं सोल्युशन आहे एक्स प्लस कॉस एक्स प्लस वाय प्लस सी इज इक्वल टू 0 and this is the variable separable form and its solution, and this solution is called as a general solution. तर अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल्स काय करू शकता, सिम्प्लिफाय करू शकता, सॉल्व करू शकता. या ठिकाणी हा टॉपिक आपण बघितलेला आहे. त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, हे एक्झाम्पल्स आपण सॉल्व करू शकतो, व्हेरिएबल सेपरेट करू शकतो, त्याचं सोल्युशन फाइंड करू शकतो. ओके, थँक्यू.